आजच्या 3 कार्यक्रम, पहिलो कार्यक्रम मन की बात, दुसरो कार्यक्रम डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांचो बलिदान दीस आणि तिसरो डिजिटल लिटरसी किंवा डिजिटल ट्रेनिंग भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात। मन की बात कार्यक्रमात आम्ही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे आतांच ऐकले आणि त्यांनी शेवटची दिल्ली मेसेज कॅच द रेन ही खूप महत्वाची आशिल्ली। त्या खातीर म्हाका दिसता आमी सगळे जाण म्हणून पावस कमी पडपाक लागला ते कॅच द रेन सत्यात कळटलें। हांव हांगासर उलोवपाक उबो रावल्लो आसा बलिदान दीस डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांचेर। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे आमच्या पयल्या मंत्रिमंडळांतले खरें म्हणजे इंडस्ट्रीज मिनिस्टर आशिल्ले, बट तांकां जेन्ना नेहरूजींचे विचार पडले ना की ह्या देशात ह्या काश्मीरा विशयीचो विशय जम्मू आनी काश्मीर ह्या देशाचो अविभाज्य घटक आसा, अखंड भारताचें स्वप्न हें साकार जावपाक जाय। जेन्ना तेन्नाच्या प्रधानमंत्र्याक वेगळो स्टँड घेतलो तेन्ना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे सायडीक सरले आनी तांच्यांनी जनसंघाची स्थापना केली। तेन्नाच्या सरकारान जम्मू काश्मीरात वचपा खातीर पासपोर्ट हो कंपल्सरी आशिल्लो। तांच्यांनी म्हटलें ना, आपूण पासपोर्टाच्या शिवाय जम्मू काश्मीरात वतलो। त्यांचे विधान आशिल्ले इस देश में एक विधान एक प्रधान एक निशान ही चलेगा, इस देश में दो विधान दो प्रधान दो निशान नहीं चलेगा नहीं चलेगा। आणि ह्याच तत्वाचेर तांच्यांनी जेन्ना जम्मू काश्मीरात आमी पळयता की तांच्यांनी जनसंघाची स्थापना घेतल्या उपरांत तेन्नाच्यान कंटिन्युअसली ह्या देशात दो विधान दो प्रधान दो निशान चलचे ना हे भारतीय जनता जनसंघ हे भारतीय जनता पार्टी हांचें एक स्वप्न आशिल्लें। आणि तेद्या नंतर जेन्ना तांच्यांनी 1953 ह्या जम्मू काश्मीरात तांच्यांनी विदाउट पासपोर्ट तांच्यांनी प्रवेश केलो, तांकां अरेस्ट केले आनी तांचो गूढ रित्या थंयसर मृत्यू जालो। तेन्नाच्यान आयज पर्यंत हो दीस हो बलिदान दीस म्हणून पाळटा। भारतीय जनता पार्टीचो प्रत्येक कार्यकर्तो तो दीस याद दवरून तेन्नाच्यान आतां पर्यंत कितलीशेच फावटी आमी पळयताले की जम्मू काश्मीरांतल्या लाल चौकात तिरंगो लावपा खातीर जे भारतीय जनता पार्टीचे जे नॅशनल लिडर अडवाणी पासून ते सगळे म्हणजे हे सातत्यान प्रत्येक फावटी जे चलो जम्मू चलो काश्मीर तिरंगा लहराव लाल चौक ही घोषणा दीत प्रत्येक फावटी प्रत्येकान लाल चौकान झेंडो लावपा खातीर सातत्यान वेगवेगळी आंदोलन केलें। 2013तल्या शेवटच्या आंदोलनात म्हाका याद आसा की अनुराग ठाकूर हांच्या नेतृत्वाच्या सकयलचें शेवटचें आंदोलन जालें। हांव स्वता गोंयांतल्यान आनी पुराय देशांतल्यान लाखांनी युवक हे 2013तल्या शेवटच्या आंदोलनात ते पार्टिसिपेट जाले। आज डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांकां याद करता, कारण एक जे जनसंघाची स्थापना करपी ताज्या उपरांत त्याच प्रेरणेंतल्यान त्याच विचारधारेंतल्यान फुडें वचून भारतीय जनता पार्टीची स्थापना जाली। पण तेंचें तें स्वप्न आशिल्लें की अखंड भारताचें स्वप्न हें साकार जावपाक जाय। ह्या देशात आमी जशें म्हणटा की ह्या देशात दो विधान दो प्रधान दो निशान नहीं चलेगा हे स्वप्न आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शहा हांच्यांनी साकार करून दाखयलें। पूण आमी जेन्ना म्हणटा की आमकां हय ह्या देशांतले अचिव्हमेंट कितें, ह्या सरकारांतल्यो सगळ्यांत व्हडल्यो अचिव्हमेंट कितें जाल्यार अखंड भारताचें स्वप्न साकार करप ही ह्या देशांतली सगळ्यांत व्हडली अचिव्हमेंट आसा। राम मंदिर जावप ही ह्या देशांतली सगळ्यांत व्हडली अचिव्हमेंट आसा आणि 3 तलाक ह्या देशांतल्यान नश्ट जावप ही सगळ्यांत ही व्हडली अचिव्हमेंट आसा। आमी सगळे जाण कितलेशेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बाकीचे सगळे पळयतात, पण जेन्ना 3 अचिव्हमेंट चालल्यो वता तेन्ना 3 अचिव्हमेंटाक आमकां सातत्यान ही अचिव्हमेंट ही आमच्या तकलेंतल्यान सातत्यान आसपाक जाय। आमी ह्या विचारधारेंतल्यान म्हणजे भारतीय जनता पार्टीचो जन्मच जालो तो राष्ट्रवादा खातीर जालो। भारतीय जनता पार्टी आज पर्यंत जर काम करता आसत तर राष्ट्रवादा खातीर करता, अखंड भारताचें स्वप्न साकार करपा खातीर करता। आज भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशाच्या वतीन हांव हाच्या बलिदान दिसाच्या निमित्तान डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांकां याद करता। आमच्या गोंय पार्टीच्या वतीन गोंय सरकारच्या वतीन हांव आदरांजली दिता आणि आयजूय बी आमी पळयता की तांचें स्वप्न हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन साकार केलें तें पळोवन आमची छाती आज फुलून येता। आयच्या ह्या दिसा आमी तांची बलिदान दीस हांगासर ऑब्जर्व करता। हे ऑब्जर्व करता आसतना सातत्यान आमच्या तकलेन तोच राष्ट्रवाद तोच राष्ट्रप्रेम हो सदोदीत देवत उरपाक जाय, हाच्या खातीर आमी कार्यरत रावचें पडटलें। जनरेशन टू जनरेशन अखंड भारताचें स्वप्न हें आमच्या सगळ्या पर्यंत सांगचें पडटलें। म्हणून आज परत एकदा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान हांव तुमच्या समक्ष तांकां आदरांजली दिता आणि म्हाजी दोन सोंपयता। देव बरें।